अभिनेत्री नरगिस फखरीची बहीण आलिया फाखरीला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आलेली आहे। एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप तिच्यावरती आहे। वर्षभरापूर्वीच आलियाचं तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालेलं होतं। त्यापैकी एक तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आहे, तर दुसरी त्याची मैत्रीण एनास्टेशिया स्टार एटिनी आहे। न्यूयॉर्कमधील क्वीन्स या ठिकाणी असलेल्या गॅरेजला आग लावून आलियानं दोघांना ठार मारल्याची माहिती समोर येते आहे। तर या आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुरामध्ये श्वासोच्छवास घ्यायला त्रास झाल्यानं आणि इतर जखमांमुळे दोघांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी आलियाला जामीन नाकारण्यात आलेला असून तिच्यावर हत्येचा आरोप आहे। आलिया 43 वर्षांची असून तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड 35 आणि त्याची मैत्री एनास्टेशिया 33 वर्षांची होती। 2 नोव्हेंबर रोजी आलिया फाखरी पहाटे गॅरेजमध्ये आली आणि वरच्या मजल्यावरती राहणाऱ्या जेकब्सला धमकी देत त्याच्यावर ओरडली, तुम्ही सर्वजण आज मरणार आहात। साक्षीदारांनी तिची धमकी ऐकली आणि नंतर गॅरेजला आग लागल्याचं त्यांना आढळून आलं, अशी माहिती जिल्हा वकील मेलिंडा कार्ट्स यांनी दिली। घटनेच्या वेळी जेकब्स झोपलेला होता। एनास्टेशियाला जेव्हा आगीविषयी समजलं तेव्हा ती खाली आली आणि आग पाहून जेकब्सला वाचवण्यासाठी पुन्हा वर गेली। यावेळी दोघांचाही श्वास गुदमरून आणि थर्मल जखमांमुळे मृत्यू झालेला आहे। आलिया फखरीवरती फर्स्ट डिग्री हत्येचे 4 आणि सेकंड डिग्री हत्येचे 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।